आज इतक्या नेक्स्ट लेव्हलला पेन होत होतं ना, मला उभं पण राहायला जमत नव्हतं. महिन्याचे जे 3 ते 4 दिवस असतात त्याच्याबद्दल काही वेगळं बोलायची गरज नाहीये. भाईसाहब आज तेवढा नेक्स्ट लेव्हलला पेन होत होतं ना, म्हणजे इतके जास्त लेव्हलला क्रॅम्प्स होत होते आणि सकाळ-सकाळ हा पराक्रम केलाय तो आवरला आणि त्याच्यानंतर Congratulations for 50K थँक यू. followers. भाई साहब कधीपासून अटकलेले फायनली झाले, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. भाई 50K इट्स नॉट अ जोक. केलेली मेहनत इथे दिसते. येस, ग्रेट जॉब. सो भाऊचे Instagramवरती फायनली तुम्ही बघितलंच 50K कंप्लीट झालेले आहेत आणि थॅलेसेमिया मेजर असून तो ज्या प्रकारे सगळ्यांना एंटरटेन करतोय किंवा त्याचं काम सातत्याने करतोय, हॅट्स ऑफ आहे मंदारला. तर तुम्ही अजून फॉलो नसेल केलं, तुम्हाला त्याचं कंटेंट आवडला तर नक्की फॉलो करा. मंदारचा कंटेंट आणि ज्या प्रकारे तो पुढे आला ना, ते फक्त आणि फक्त आम्हालाच माहिती आहे आणि जे त्याला मनापासून अप्रिशिएट करतात त्यांनाच माहिती आहे. पण मी आता इकडे संस्कृत शब्दाचा वापर नाही करत, कारण मी माझी मर्यादा ओलांडणार नाही. कारण भरपूर लोकांनी त्यांची मर्यादा ओलांडली आहे मंदारला वाईट कमेंट्स करून. हे सगळ्यात ना शेणातले किडी आहेत, त्याच्यामुळे ते तिथेच वळवणार आणि तिथल्या तिथेच स्वतःवरच सगळा चिखल ओढून घेणार. आणि एवढी जर मजा येते ना बॅड कमेंट्स करायला, जरा ना KEM हॉस्पिटल किंवा जे हॉस्पिटल्स आहेत ना त्याच्यामध्ये जाऊन बघा आणि व्हेंटिलेटरवर जे कोणी असतात ना त्यांना एकदा भेट द्या, म्हणजे कळेल. अरे देव नको करू की तुमच्यावरती वेळ यावी. जाऊ दे, मला हे सगळं बोलायचं नव्हतं, पण एनिवेज. सो माझे क्रॅम्प्स वगैरे ते चालूच आहेत. मी कोणत्या गोळ्या नाही घेत आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की तुम्ही लेडीज, गर्ल्स कोणीही कोणत्याच गोळ्या घेऊ नका. फक्त हॉट वॉटर बॅग घ्या, तुमचे क्रॅम्प्स कमी होतील. आज भाऊनी मस्त तिखट झणझणीत चहा बनवलाय, एकटा जीव सदाशिव, आणि येस तो आहेच तसा. सो मी आणि माझी फॅमिली तर पूर्णपणे प्राऊड फील करतो माझ्या भावावरती. कारण का नॉर्मल लोक पण तसं नाही करू शकत जे तो करतोय. आज प्रत्येक महिन्याला सुया लावून. आता हे सगळं व्हिडिओमध्ये सांगणं खरं तर अशक्य आहे, एकदम छोट्या व्हिडिओमध्ये. बरंच काही बोलायचं होतं, पण आपण कधीतरी बोलूच याच्यावरती. बाय द वे 2 छत्र्या एकसारख्या आहेत. मी पण एक नवीन घेतली होती जेव्हा मी विसरलेली. तर मम्मी कन्फ्यूज आहे की माझी कोणती आणि पायलची कोणती. सो मी तर माझ्या भावासोबत अगदी शेवटपर्यंत खंबीरपणे खमक्यासारखी उभी आहे, समजलं का? आणि जे काही चांगले लोक आहेत ना त्यांना खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप सपोर्ट करता आणि खूप प्रेम दाखवता. चला आता हा खाजवत गेलाय काहीतरी आणायला, कारण आज आम्ही घरी जेवण नाही बनवलं, कारण मला बरं नाहीये म्हणून. सो 2 दिवस रेस्ट तर बनतच ना. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.